नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर किंवा प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती पोर्टलवर आपल्याला समाज कल्याण मार्फत ज्या शिष्यवृत्त्या यापूर्वी झेडपी मार्फत मिळत होत्या त्या आता समाज कल्याणच्या शिष्यवृत्त्या प्री मॅट्रिक पोर्टलवर आपल्याला भरायच्या आहेत, त्यांची माहिती आणि त्या सगळ्या त्याच्यावर ऑनलाईन सादर करायच्या आहेत। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला या पोर्टलवर जाऊन मुख्याध्यापकांचं प्रोफाईल पासवर्ड, क्लर्कची प्रोफाईल पासवर्ड तयार करायची होती। या बाबतीतला व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वीच दिलेला आहे। या पद्धतीने तुम्ही कदाचित सगळ्यांनी आपल्या शाळेचे पासवर्ड तयार केले असतील, प्रोफाईल तयार केलेले असतील। आज आपण पाहूया की विद्यार्थ्याचे आणि त्याच्या पालकाचं आधार व्हेरीफाय कसं करायचं, त्यानंतर त्याची प्रोफाईल सगळी अपडेट कशी करायची आपण पटकन या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर आपण जाऊया क्रोम ब्राउझरमध्ये। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर सर्चमध्ये इथं मी टाकतो बघा प्री मॅट्रिक। आता प्री मॅट्रिक मी हे आधी टाईप केलेलं होतं बघा, इथं मी तुमच्यासमोर वाचून टाकतो pre-matric.maha.it.org/pre_schoolinfo अशी ती वेबसाईट आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत। आता इथं लॉग इन, युजर नेम आणि पासवर्ड जो तुम्ही नवीन तयार केलेला आहे तो। पहिल्यांदा ज्यांना पासवर्ड तयार करायचा आहे त्यांच्यासाठी युजर आयडी इथं दिलेला आहे बघा। युजर आयडी हा एवढा आहे, तो फिक्सच राहणार आहे प्रत्येकाचा। फक्त ह्या ज्या गुणिले आहेत फुल्या, तिथे फक्त तुमचा युडायस पूर्ण असणार आहे, बाकी सगळा युजर आयडी हा प्रत्येकाचा सेम असणार आहे। pre_se तुमचा युडायस नंबर 11 अंकी, परत अंडरस्कोर म्हणजे खाली असणार रेश प्रिन्सिपल, हा एवढा तुमचा युडायस युजर आयडी असणार आहे प्रत्येकाचा। आणि पहिल्यांदा लॉग इन करताना pass@123 हा लावायचा आहे, नंतर तो बदलायचा आहे, म्हणजे ते तुम्हाला बदलायलाच देतात। आता हे सगळं करून मी बसलेलो आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, तुम्हीही ते केला असाल, नसाल केलं तर तो व्हिडिओ पाहण्याआधी तुमचं पहिल्यांदा पासवर्ड चेंज करून घ्या आणि प्रोफाईल अपडेट करा तुमची आणि तुमच्या मुख्याध्यापकांची, क्लर्कची आणि मुख्याध्यापकांची। आता मी तयार केलेला नवीन पासवर्ड टाकून इथं लॉग इन करणार आहे। चला तर इथं माझा पासवर्ड पहिल्यांदा टाकतो, ओके, अंडरस्कोर कॅपिटल SC, माझा युडायस नंबर, परत अंडरस्कोर आणि प्रिन्सिपल, हा युजर आयडी प्रत्येकाचा असणार आहे। त्यानंतर हा युजर आयडी टाकल्यानंतर जो मी तयार केलेला पासवर्ड होता तो इथे टाकलेला आहे। आता हा कॅप्चा जो आहे कॅपिटल लेटर्स मध्ये तो इथं मी टाकतोय, ओके, आणि लॉग इन हिअरवर मी क्लिक करतो। आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या इतर टॅब्स दिसत आहेत बघा डाव्या बाजूला। या प्रत्येक टॅबवर वेगवेगळी माहिती असते, डॅशबोर्ड, स्कूल प्रोफाईल, स्टुडंट प्रोफाईल, अप्लाय स्कीम, रिअप्लाय, या सगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही जर बघितलात तर इथं या ठिकाणी स्कूल प्रोफाईलवर मी मुख्याध्यापकांनी क्लर्कची, म्हणजे जर प्राथमिक शाळेमध्ये असाल तर क्लर्क नसतो, म्हणून मुख्याध्यापकांनी एका शिक्षकाची प्रोफाईल अपडेट करायची आहे, त्यांचे आधार, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून ते सगळं तुम्ही करायचं आहे। आणि स्टुडंट प्रोफाईलवर आपण करणार आहोत स्टुडंट प्रोफाईल आज, पण त्याआधी त्याचं आधार व्हेरीफाय करायला लागतं, त्याचं आणि त्याच्या वडिलाचं OTP घेऊन, ते तुम्हाला दाखवणार आहे मी कसं करायचं। त्याआधी डॅशबोर्डवर नेमकी काय माहिती आहे ती बघूया, ठीक आहे। चला तर बघा, इथं मी डॅशबोर्डवर क्लिक करतो। डॅशबोर्डवर गेल्यानंतर इथे ज्या वेगवेगळ्या टॅब आहेत, इथं तुम्हाला दिसतंय की तुमच्या शाळेचा एकूण पट किती आहे, त्यानंतर तुम्ही पेंडिंग किती आहेत, या सगळ्या गोष्टी। आता एकूण पट 155 जरी असला तर सगळ्या विद्यार्थ्यांनाच आपण काय ती शिष्यवृत्ती देत नाही आहोत। SC कॅटेगरी मधले विद्यार्थी आणि अस्वच्छ व्यवसायात काम करणारे जे पालक आहेत त्यांची मुलं जी आहेत तुमच्या शाळेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती, परत OBC विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी जी शिष्यवृत्ती, अशा सगळ्या शिष्यवृत्ती असतात। तर हे जाऊ दे, आपण डायरेक्ट आता काय करूया, स्टुडंट प्रोफाईलवर जाऊया। स्टुडंट प्रोफाईलवर गेल्यानंतर स्टुडंट प्रोफाईल आपल्याला अपडेट करण्यासाठी एक विद्यार्थी निवडायचा आहे। आता मी इयत्ता 7वीतला विद्यार्थी घेणार आहे, त्यासाठी इथं स्टँडर्ड 7 घेतो, कास्ट SC घेतो, जेंडर फिमेल मुलगी आहे त्यामुळे घेतो, एवढं बाकीचं भरायची काही गरज नाही, मला आयडी वगैरे शो करतो। आता 7वीतल्या SC कॅटेगरी मधल्या 3 मुली माझ्या समोर आलेल्या आहेत, त्यातली जी पहिली मुलगी आहे तिचं आता मला तिच्या बाबतीत मला काम करायचं आहे, तिचं आधार व्हेरीफाय करायचं आहे, तिचं सरळ आयडी वगैरे सगळं दिसतं इथं। आणि इथं बघा अपडेट आधार, या ठिकाणी अपडेट आधार असा निळ्या अक्षरातला शब्द आहे। आता तिचा आधार व्हेरीफाय केल्यानंतर हा शब्द जाऊन इथं व्ह्यू प्रोफाईल हा शब्द येतो, तर इथं अपडेट आधारवर आधी आपण क्लिक करूया। बघा अपडेट आधारवर मी क्लिक करतो। अपडेट आधारवर क्लिक केल्यानंतर आता तिचं आधार व्हेरीफाय करायचं, इथं ही जी विंडो आलेली आहे बघा, हे काम तुम्हाला करावं लागतं आधी।
पहिल्यांदा विद्यार्थिनीच्या या गोलावर क्लिक करून इथे विद्यार्थिनीचा आधार टाकायचं, इथून सेंड ओटीपी बटन येतं त्याच्यावर क्लिक करायचं, आलेला ओटीपी टाकायचं, ओके म्हणायचं, विद्यार्थिनीचा आधार व्हेरीफाय होईल. त्यानंतर पेरेंट्सच्या गोलावर क्लिक करायचं, त्याच्यापैकी कोण आहेत ते घ्यायचं. बघा इथं मी दाखवतो. पहिल्यांदा स्टुडंटच्या इथं क्लिक करतो, तिचं इथं आधार टाकायचं, आधार टाकल्यानंतर इथं ओटीपीवर क्लिक करायचं, इथं ओटीपीवर अजून आधार टाकलं नाही म्हणते ते. ओटीपीवर क्लिक केला की ओटीपी तिच्या आधारला जो लिंक मोबाईल आहे त्याच्यावर जातो, तो घ्यायचा मागून आणि इथे एक ओटीपीची विंडो तयार होते, त्यात टाकायचं आणि सबमिट करायचं. विद्यार्थिनीचा आधार व्हेरीफाय होईल जर लिंक असेल मोबाईल तर. त्यानंतर पेरेंटच्या गोलावर क्लिक करायचं. पेरेंटपैकी तुम्ही कोणाचा आधार घेणार आहात, मदरचं, फादरचं, गार्डियनचं. समजा फादरचं घेणार तर फादरच्या गोलावर क्लिक करायचं. त्यानंतर त्यांचं आधार इथं टाकायचं. इथं आधार टाकल्यानंतर त्यांच्या आधार टाकल्यानंतर इथं ओटीपीवर क्लिक करायचं. इथं ओटीपी त्यांच्याकडून मागून घेऊन इथं ओटीपीच्या विंडोमध्ये टाकायचं आणि सबमिट करायचं. त्यांचंही आधार व्हेरीफाय होईल. असं दोघांचं आधार व्हेरीफाय झालं की मग काय होतं बघा, तुम्हाला दाखवतो परत एकदा स्टुडंट प्रोफाईलवर जाऊन. दोघांचं आधार व्हेरीफाय झालं, ती मी कृती करून दाखवणार नाही, की इथं जो त्या मुलीच्या समोर अपडेट आधार हा शब्द आहे निळ्या कलर मधला, तो जातो आणि तिथं कुठला शब्द येतो माहितीये काय, तिथं शब्द कुठला येतो मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. तिथं शब्द येतो VIEW, व्ह्यू, PROFILE, व्ह्यू प्रोफाईल असा शब्द येतो तिथं. हा जाऊन म्हणजे अपडेट आधारच्या ठिकाणी व्ह्यू प्रोफाईल हा शब्द येणार आहे. आणि मग त्यावर क्लिक केलं की त्या विद्यार्थिनीचे प्रोफाईलचे 5 फॉर्म आपल्यासमोर ओपन होतात. ते 5 फॉर्म भरायचे आहेत. आता शिक्षक मित्रांनो, आता तुम्ही बघितलात की मी एका विद्यार्थ्यांची म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची मी आधार अपडेट केली. तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे आणि पालकाचे आधार अपडेट केल्यानंतर जेव्हा तुम्ही डॅशबोर्डवर इथे याल तेव्हा व्ह्यू, या डॅशबोर्डमध्ये जे विद्यार्थी दिसतात तिथे व्ह्यू डिटेल्सवर जरी क्लिक केला तर एकूण सगळे विद्यार्थी तुम्हाला असे पुढे पुढे दाखवतील. आणि ज्या विद्यार्थ्यांचं तुम्ही विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे आधार तुम्ही ओटीपी घेऊन व्हेरीफाय केलेले आहेत त्यांच्यासमोर काय आलेलं आहे बघा, शो प्रोफाईल असं बटन आलेलं आहे. आणि ज्यांचे तुम्ही आधार अपडेट केलेले नाहीत त्यांचे ओटीपी घेऊन त्यांच्यासमोर आधार अपडेट आधार असंच बटन आहे. तर हे जे शो प्रोफाईल जे दिसत आहे याचा अर्थ तुम्ही आता पुढच्या कामासाठी हे विद्यार्थी तयार झालेले आहेत, यांची प्रोफाईल अपडेट तुम्ही करू शकता. आणि अजून जे विद्यार्थी SC, ST किंवा अस्वच्छ व्यवसायात ज्यांचे पालक काम करतात त्या विद्यार्थ्यांचे आधार अजून अपडेट केले नसतील तर ते आधी आधार अपडेट करून घ्यावे लागतील तुम्हाला. मगच आधार अपडेटच्या ठिकाणच्या पुढच्या कॉलममध्ये NAच्या ठिकाणी शो प्रोफाईल हे बटन दिसायला लागेल. आता मी बघा 7वी इयत्तेतील एका विद्यार्थिनीचं SC कॅटेगरीतली विद्यार्थीने तिचा आधार अपडेट केलेला आहे, त्यामुळे तिच्यासमोर शो प्रोफाईल आलेला आहे. तर इथून सुद्धा हे मी शोधू शकतो, पण इथं खाली पेजेस आहेत, पुढे पुढे जावं लागेल. म्हणून मी काय करतो, डायरेक्ट स्टुडंट प्रोफाईल या टॅबवर जातो. इथं जाऊन काय करणार आहे बघा, मी इथं गेल्यानंतर मी इथून इयत्ता सिलेक्ट करणार आहे. 7वीतली विद्यार्थिनी होती म्हणून 7वी घेतली. SC कॅटेगरीची विद्यार्थी, जेंडर फिमेल घेऊन इथं मी बाकी पुढचं काही न टाकता शो केलं. तर इथं शो केल्यानंतर SC कॅटेगरीतील एवढ्या मुली मला इथं दिसायला लागल्या. त्यामधल्या पहिल्या मुलीचं आधार मी काय केलेलं आहे, व्हेरीफाय केलेलं आहे. तिसऱ्या मुलीचा आधार व्हेरीफाय केलेला आहे. मधली जी मुलगी आहे SC कॅटेगरी मधलीच आहे, पण तिचा आधार मी अजून व्हेरीफाय केलेला नाही. आधार व्हेरीफाय करायसाठी काय करायचंय, मगाशी बघितलंय तुम्ही, इथं आधार अपडेट आधारवर क्लिक करायचं आणि नंतर एकदा मुलीचा आधार टाकून ओटीपी घ्यायचा, नंतर फादरचा आधार टाकून ओटीपी घेऊन ते दोन्ही व्हेरीफाय करायचे. ठीक आहे. मग तिच्या नावासमोर सुद्धा शो प्रोफाईल येईल. ठीक आहे. आता पहिली जी मुलगी आहे श्रुतिका कांबळे, तिचं शो प्रोफाईलवर क्लिक करूया आपण, कारण तिचा आधार अपडेट झालेला आहे, आपण व्हेरीफाय केलेला आहे. शो प्रोफाईलवर केल्यानंतर बघा इथं तुम्ही बघाल एकूण 5 फॉर्म येत आहेत तुमच्यासमोर. एक बघायला गेलात तर इथं तुम्हाला 5 फॉर्म कोणते येत आहेत ते मी दाखवतो. हा एक येतो पर्सनल डिटेल्स, जो आता उघडलेला आहे खाली. त्यानंतर पुढचा फॉर्म असणार आहे ऍड्रेस डिटेल्स, पत्त्यासाठीचा. त्याच्या पुढचा असणार आहे इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन. यामध्ये वडिलांचं आणि आईचं नाव असणार आहे फक्त, बाकी काही माहिती नाहीये. एज्युकेशन डिटेल्स मध्ये विद्यार्थिनीची टक्केवारी, उपस्थिती याबाबत माहिती असणार आहे. आणि हॉस्टेल डिटेल्समध्ये ती हॉस्टेलमध्ये आहे का, येस किंवा नो, एवढाच प्रश्न असणार. हे 5 फॉर्म आपले भरायचे, म्हणजे त्या विद्यार्थिनीची प्रोफाईल अपडेट होते आणि ती स्कीम लावण्यासाठी पात्र ठरते. चला एक एक फॉर्म बघू. हा पहिल्या फॉर्मवर इथं होता, आपण आता पर्सनल डिटेल्स हे उघडलेलं आहे. आणि इथं जर तुम्ही बघितला तर या पर्सनल डिटेल्समध्ये ही जी सगळी माहिती आलेली आहे ती आधीच आलेली आहे बघा. ही सगळी आधीचीच माहिती इथं ओपन झालेली आहे.
ही आधार जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता ती एवढी सगळी माहिती ऑटोमॅटिक येते. तिचं सगळं पत्ता, वय, आयडी, सरल आयडी, डेट ऑफ बर्थ या सगळ्या गोष्टी येतात. फोटो सुद्धा येतो तिचा ऑटोमॅटिक. फक्त खालच्या काही ज्या गोष्टी आहेत इथं आहेत बघा, या गोष्टी म्हणजे वार्षिक उत्पन्न, डोमेसिल डिटेल्स म्हणजे ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे का, यस. त्याने इन्कम डिटेल्स टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर पर्सनल इलिजिबिलिटी म्हणजे ती अपंग आहे का, यस नो. बीपीएल आहे का, यस नो ते टाकायचं आहे. आणि मोबाईल नंबर. एवढ्याच काही गोष्टी फक्त आपल्याला पहिल्या फॉर्मवर टाकाव्या लागतात. बाकी सगळ्या वरच्या गोष्टी ऑटोमॅटिक येतात जेव्हा तुम्ही आधार व्हेरीफाय केलेलं असतं त्यामुळे. हे टाकून एकदा सेव्ह करायचं. पहिलं पेज तिचं काय झालेलं आहे बघा, इथं तुम्ही बघाल सेव्ह झालेलं आहे. आता तुम्ही दुसऱ्या पेजवर ऑटोमॅटिक आलेला आहात ऍड्रेसच्या. तर ऍड्रेस तुम्ही हवा तसा टाका. ऍड्रेस टाका, स्टेट निवडा, स्टेट टाका, जिल्हा निवडा, गाव निवडा आणि मग पिनकोड टाकावं लागतं. हे सगळं निवडायचं. इथं क्लिक केल्यानंतर इथं सगळे निवडायला इथे येतात सगळे खाली, ठीक आहे. आणि वरती मात्र इथं टाईप करायचं. तर ऍड्रेस डिटेल टाईप केल्यानंतर हा एकदा सेव्ह करा. हा दुसरा फॉर्म सुद्धा सेव्ह सक्सेसफुली झाला. आपण तिसऱ्या फॉर्मवर आलेलो अदर इन्फॉर्मेशन. आता अदर इन्फॉर्मेशन मध्ये काय बघा, इथं इज फादर अलाइव्ह, यस म्हटलात की तुम्ही त्यांचं नाव आणि व्यवसाय टाकायचा. इज मदर अलाइव्ह, यस म्हटलात की तुम्ही त्याचं नाव आणि व्यवसाय टाकायचा. आई याचं आणि वडिलाचं हे पूर्ण करून इथे काय करायचंय बघा, तुम्हाला सेव्ह वर क्लिक करायचंय. तिसरा फॉर्म सुद्धा अदर इन्फॉर्मेशनचा तुमचा सेव्ह झालेला आहे. आता चौथ्या फॉर्मवर आलेलो आहोत. इथं काय बघा, एज्युकेशनल डिटेल्स आपल्याला टाकायचं. एज्युकेशन डिटेल्स मध्ये तुम्ही बघितलात तर विद्यार्थ्याचं युडायस कोड आपोआप आलेला आहे. राज्य ऑटोमॅटिक येतं, जिल्हा येतो, तालुका येतो, शाळेचं नाव येतं आणि इयत्ता सुद्धा येते. आता आपल्याला भरायचं काय, ह्या खालच्या ज्या 4 टॅब आहेत एवढ्याच तुम्हाला भरावं लागणार. या 4 टॅब मध्ये काय काय बघा, या 4 टॅब मध्ये तुम्हाला पहिल्यांदा भरावं लागतं इथं गेल्या वर्षी इयत्तेमध्ये तिची हजेरी किती टक्के होती, उपस्थितीची टक्केवारी लिहायची आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या वर्गात तिचा कितवा नंबर होता, अकॅडमिकमध्ये शिक्षणामध्ये वर्गात कितवा नंबर आलता, गेल्या वर्षीच्या वर्गाला तिला किती टक्के गुण पडले, या वर्षीच्या वर्गातला ऍडमिशन डेट जे की आपल्याला जून मधलंच असतं, या वर्षी आता 7वी मध्ये म्हणून 7वीतलं, आणि गॅप वगैरे शिक्षणात होता का ते येस किंवा नो करायचं. तर शक्यतो नोच येणार आहे ते. हा सुद्धा फॉर्म तुम्हाला एज्युकेशनची माहितीवरून इथं सेव्ह करायचा आहे. हा फॉर्म सेव्ह झाला की शेवटच्या फॉर्मवर येतो आपण. त्या फॉर्मचं नाव आहे हॉस्टेल डिटेल्स. हॉस्टेल डिटेल्समध्ये एकच प्रश्न असतो तुमच्यासमोर, तो म्हणजे इज हॉस्टेलर म्हणजे ही हॉस्टेलमध्ये राहते का, येस नो लिहायचं आहे. तर आपले शाळेतली मुलगी आहे त्यामुळे हॉस्टेल आपल्याला नाहीच आहे, त्यामुळे इथं सगळ्यांचं कंपल्सरी नो येणार. हे भरायचं आहे आणि इथं हा शेवटचा फॉर्म सुद्धा काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. अशा पद्धतीने या विद्यार्थिनीचं काय झालंय, पूर्ण प्रोफाईल बघितलं तर इथं झालेली आहे. इथं बघितलात तर प्रोफाईल अपडेटेड तिथं टक्केवारी किती आहे बघा, 100% आहे. म्हणजे प्रोफाईल या विद्यार्थिनीचं अपडेट झालेलं आहे. आता जर आपण गेलो तर अप्लाय स्कीमवर जर गेलो बघा, इकडून 4थी टॅब आहे. अप्लाय स्कीमवर आपण क्लिक केलं. अप्लाय स्कीमवर क्लिक केल्यानंतर इथं आता मी 7वीतली विद्यार्थिनी म्हणून 7वी निवडतो, एससी विद्यार्थिनीला एससी निवडतो, फिमेल मुलगी आहे म्हणून फिमेल निवडतो आणि शो करतो. तर 7वीतल्या ही एक मुलगी जिची प्रोफाईल 100% पूर्ण आहे ती इथं काय होणार आहे, आपल्याला अप्लाय स्कीमसाठी दिसणार आहे. आणि हिला इथून तिची प्रोफाईल बघू शकता जी आपण भरलेली ती स्कीम अप्लाय करण्यासाठी इथे अप्लाय बटन आता तिच्या समोर आलेलं असणार आहे. जर तुम्हाला मी उदाहरण सांगायचं झालं तर बघा, 7वीतली परत एकदा दाखवतो तुम्हाला माहितीसाठी. 7वीमध्ये एवढ्या विद्यार्थिनी आहेत बघा, इथे बघा हिचं अप्लाय स्कीम आलेलं आहे मग अशा ठिकाणी गेल्यावर. मात्र ही जान्हवी मुलगी जी आहे शो प्रोफाईल अजून पूर्ण नसल्यामुळे ही त्या अप्लाय स्कीम मध्ये आली नव्हती. बघा हिच्या मी शो प्रोफाईलवर क्लिक करतो तर हिची शो प्रोफाईल किती टक्के पूर्ण आहे बघू शकता तुम्ही. तर हिची प्रोफाईल फक्त 80% आहे म्हणून ती अप्लाय स्कीमला अजून आलेली. ही काय पूर्ण करायचं आहे तर अदर इन्फॉर्मेशन मध्ये तिच्या आईचं आणि वडिलांचं नाव माझं टाकायचं राहिलेलं आहे, त्यामुळे ती अजून अपूर्ण आहे. ठीक आहे, जी पूर्ण आहे ती अप्लाय स्कीमला दिसते. इथं अप्लाय स्कीम बटन आहे बघा, याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. ठीक आहे, परत एकदा अप्लाय स्कीमवर आपण क्लिक करू आणि इथं 7वी इयत्ता घेऊ. त्यानंतर इथं एससी घेऊ, इथून जेंडर फिमेल आणि शो करू. शो केल्यानंतर बघा इथं ही श्रुतिका आलेली आहे. अप्लाय ऍक्शनवर अप्लायवर क्लिक करू. हिच्यासाठी कोणती स्कीम आहे बघू शकता तुम्ही, स्कीम दिलेली आहे हिच्यासाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप फॉर शेड्यूल कास्ट गर्ल स्टुडंट स्टडिंग इन 5th to 10th स्टँडर्ड. 600 रुपये रक्कम आहे. तर ही स्कीम तिला अप्लाय होणार आहे. या स्कीमच्या गोलावर क्लिक करायचं आहे. यासाठी कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाहीये, उत्पन्न दाखला वगैरे काही सुद्धा आवश्यक नाहीये.
त्यामुळं ही डायरेक्ट हिला प्रिव्ह्यूवर जायचं आणि ज्यांना डॉक्युमेंटची गरज आहे तिथं अपलोड डॉक्युमेंट्स असं बटन येणार आहे. ते तुम्हाला मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. हे बघा इथं अपलोड डॉक्युमेंटचं बटन येणार आहे. ते अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यावर तुमच्या कम्प्युटर मोबाईलमध्ये त्या संबंधित जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्या PDF फाईल्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. त्या अपलोड करायच्या आणि मग प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं. तर मी हे डॉक्युमेंट्स गरज नाही म्हणून डायरेक्ट प्रिव्ह्यूवर क्लिक करतो. इथं बघा हे सगळे फॉर्म जे आहेत जे सगळे आपण जे प्रोफाईल भरले आहेत ते सगळं आलं आणि इथं हे सगळं एक डिस्क्लेमर आहे. इथं म्हणजे एक काय म्हणतात त्याला घोषणापत्र, मी दिलेली माहिती सगळी खरी आहे वगैरे 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 सगळं हे आहे. याला ऍग्री करायचं. ऍग्री करण्यासाठी या चौकोनात क्लिक करायचं आणि मग सबमिटवर क्लिक केलात की तिला स्कीम अप्लाय होते. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, विद्यार्थ्यांची ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ह्या स्कॉलरशिप द्यायचे त्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल पहिल्यांदा काय करायचे, कम्प्लीट करायच्या. 100% प्रोफाईल कम्प्लीट झालेले असल्या पाहिजेत, जसं या मुलीचं झालेलं आहे, पहिल्या मुलीचं झालेलं आहे तसं. एकदा प्रोफाईल तुमचं पूर्ण झालं की अप्लाय स्कीम मध्ये जेवढी मुलं येतात, तुम्ही स्टँडर्ड वाईज घ्या, कास्ट वाईज मुलं घ्या, तिथं जी मुलं येतात त्यांना निवडलात की बरोबर त्यांना कोणकोणत्या स्कीम लागू आहेत ते तुम्हाला तिथं दाखवतं. डॉक्युमेंट्स आवश्यक असेल तर अपलोड डॉक्युमेंट्सचं बटन येतं, अन्यथा डायरेक्ट प्रिव्ह्यूवर जाऊन ऍग्री करून सबमिट करायचंय. तर मित्रांनो हे अतिशय महत्वाचं आणि नवीन आलेलं काम आहे जे की ऑनलाईन आता दरवर्षी आपल्याला हे करावं लागणार आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत लाईक शेअर करा. हा शंका येऊ द्यात ज्यानं मला अजून पुढचा व्हिडिओ बनवता येईल. शंका काय असेल तर त्याही कमेंटमध्ये टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.